आम आदमी पार्टी ही नाटक पार्टी असल्याचा हल्लाबोल पुण्यातील बांधकाम व्यावसायिक आणि आपच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या DS कुलकर्णींनी केलाय। आपमध्ये उमेदवार ठरवण्याची पद्धत पारदर्शक असल्याचं वाटलं होतं, त्यामुळेच आपकडे उमेदवारीसाठी अर्ज पाठवला होता। मात्र ही सर्व प्रक्रिया म्हणजे फार्स होता असा आरोप DS कुलकर्णींनी केलाय। आपण 2 दिवस विचार करणार आणि मग अपक्ष निवडणूक लढवण्याबाबत निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। जे माझे 1.5 ते 2 आम आदमी आता तुम्हाला असं वाटतं नाटक पार्टी असं मला त्याचं स्पष्ट मत झालं। त्याचं कारण असं की ज्यावेळेला ऑनलाईन अर्ज भरायची त्यांची प्रोसिजर सुरू झाली, आम आदमी पार्टीकडे आम्ही अट्रॅक्ट का झालो की अरे इथे सगळं ट्रान्सपरंट आहे, आपण ऑनलाईन सगळी माहिती भरायची। त्यामुळे ते ऑनलाईन माहिती निवडणूक कमिशनसुद्धा जेवढे प्रश्न विचारणार नाही, तुमचं कर्ज किती आहे, सोनं किती आहे, बायकोच्या दागिने किती आहे, याच्या सकटची पूर्ण ट्रान्सपरंट माहिती आम्ही ऑनलाईन टाकली। याच संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडून। अरुण, आपवरची टीका वाढताना दिसते आहे। आता DS कुलकर्णींनी देखील टीका केलेली आहे की आम आदमी पार्टी नव्हे तर नाटक कंपनी आहे। काय सांगाल याबाबत? हिमाली, जसं आपण आता ऐकलं की DS कुलकर्णी हे स्वतः खरं तर पुण्यातून आम आदमी पक्षाकडून उमेदवारीसाठी इच्छुक होते। DS जे 2-3 पर्याय होते त्यामध्ये भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी असा तिसरा पर्याय होता। मात्र ज्या तिसऱ्या पर्यायासाठी म्हणून त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला होता, मात्र त्यांच्या उमेदवारी विचार न करता पुण्यामध्ये प्राध्यापक सुभाष वारे यांना उमेदवारी देण्यात आली। DSKचा आक्षेप हा सुभाष वारेंना उमेदवारी देण्यात आली याबद्दल नसून ज्या पद्धतीनं ही उमेदवारी घोषित केली गेली किंवा उमेदवार निवडीची प्रक्रिया राबवली गेली त्याबद्दल त्यांनी या ठिकाणी आक्षेप घेतलाय। एका बाजूला पारदर्शी हा सगळा कारभार असल्याचं सांगण्यात आलं आणि मग ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मागवण्यात आले होते। अशा वेळी उमेदवाराशी न बोलता किंवा त्या पद्धतीचा कुठलाही विचार न करता आधीच ठरवलेला उमेदवार पुणेकरांच्या माथ्यावरती माती लादण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय। म्हणजेच कुठेतरी हेडक्वार्टर किंवा कोणीतरी एक हायकमांडच्या माध्यमातून चालणारी ही पार्टी आहे। म्हणजे इतर पार्टींपेक्षा, इतर पक्षांपेक्षा हा पक्ष वेगळा नाही आणि म्हणूनच त्यांनी आम आदमी पक्षाला ही नाटक पार्टी असल्याचं म्हटलंय। धन्यवाद अरुण, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। उमेदवार ठरला होता तर अर्ज कशासाठी असं DS कुलकर्णी यांनी विचारलेलं आहे। आता नागपूर नंतर पुण्यामधून सुद्धा काहीशी नाराजी आपच्या या पहिल्या उमेदवारी यादीबद्दल दिसून येते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।